या इंडस्ट्रीमध्ये तुझी माणसं आहेत जी तुला मदत करतील, तुझ्या 3 AM कॉलला सुद्धा उत्तर देतील? हो आहेत. कमी आहेत पण आहेत. एक तर अर्थातच प्रसाद आहे. प्रसाद. आणि याचं कारण असं आहे की तो कायम म्हणजे प्रोफेशनल रिझन असो, पर्सनल असो, काही असो, तो कायम अटेंटिव्ह असतोच तेवढा, किंवा त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचाच असतो. तो जमतो की नाही तो वेगळा मुद्दा आहे, पण पण त्याचा हां. प्रयत्न या असतो हां. बिचाऱ्याचा, अगदी प्रामाणिक प्रयत्न हां. असतो. आणि बाकी हर्षदा खानविलकर हं. आहे. माझी तिची ओळख खरं तर जास्त प्रसाद थ्रू झालेली आहे, कारण ती त्याची मम्मा मम्मा आहे आहे. आधीपासनं. पण ती एक क्षणसुद्धा मागे पुढे बघत नाही. जर का माझं नाव कुठे सजेस्ट करायचं असेल किंवा काही सांगायचं असेल कॉन्फिडेंटली माझ्याबद्दल, की हो, 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 तिला कास्ट करा किंवा हे हं. करा. तर आय थिंक तिने तो हे निर्माण केलेला आहे. मला माहिती नाही, अजून मी तिला कधी मध्यरात्री कॉल नाही केलाय. पण मला असं वाटतं, की ती या. डेफिनेटली ती माझं असं प्रत्येक शंकेचं निरसन करू शकते किंवा असं हे सगळं करू शकते. ती आहे. आशुतोष गोखले आहे, हं. क्षितिज दाते आहेत. ही लोकं अशी आहेत, की ज्यांच्याशी मी माझं प्रोफेशनल आयुष्यातले काय चढ-उतार आहेत किंवा यार इथे सिलेक्शन नाही झालं, काय रिझन असेल किंवा हे काय, आणि मला माहिती आहे, की ते सुद्धा तेवढ्या स्ट्रेट फॉरवर्डपणे मला सांगतील, की अमू हे झालंय म्हणून तुझं नाही झालंय, किंवा हे कारण असेल म्हणून, किंवा चल सोड ना, अगं हे असंच आहे वगैरे, हे सगळं ते सांगतात. आणि आय कॅन काउंट ऑन इट, की हे नुसतं मला समजवायचं म्हणून सांगत नाही आहेत. ते बरोबर मला गाईड करतायत, म्हणजे चांगल्या प्रकारे व्यवस्थित ते हँडल करतायत. आणि अजून मग फ्रेशर्समधले रश्मी अनपट आहे, सिद्धार्थ खिरीड आहे. आम्ही तर म्हणजे आता आम्ही ठाणेकर आहोत तिघंजणं, हां. तर आम्ही खूप वेळा भेटत असतो. हं, त्यामुळे हं, आता म्हणजे हं. एक मधला काळ असा होता की जेव्हा आम्ही भेटलो नव्हतो, म्हणजे भेटणं नाही व्हायचं, आणि आता पुन्हा एकदा आम्ही जरा भेटायला लागलोय. मग आम्ही समदुःखी आहोत काही काही पातळींवर, तर ते प्रोफेशनलच. प्रोफेशन ऑफ कोर्स. तर ते होतं बोलणं मग, की काय गं काय होत असेल, मग चला आपण काहीतरी करू, हे करू. तर त्यांच्यासोबत तो पण कम्फर्ट आहे, की मी हं. बोलू शकते, मी सांगू शकते, की काय माझं काय चुकलंय. कधीतरी तर विचार येतोच ना यार, तिचं काय आहे, तिचं काय आहे सारखं.